दोघांना शोभत नाही असं लहान पोरासारखं वागणं. पालिकेने अचानक दिशादर्शक फलक काढले. श्रीरामपूर पालिकेतील हुकुमशाही खपवून घेणार नाही, विरोधकांची घोषणाबाजी. श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील मोरगे वस्ती परिसरातील सिद्धिविनायक रोड येथे नागरिकांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेले उपरस्ता क्रमांक दर्शविणारे फलक सुट्टीच्या दिवशी काढून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांसह नगरसेवक श्रीनिवास बिहाणी आणि नगरसेवक दीपक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक दीपक चव्हाण यांनी सांगितले की ते या परिसराचे प्रतिनिधी असताना नागरिकांच्या सुविधेसाठी उपरस्था क्रमांक 1 ते 6 चे दिशादर्शक फलक बसविण्यात आले होते. मात्र नगर परिषदेच्या वतीने हे फलक अचानक काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणी नगराध्यक्षांनी राजकीय द्वेषातून हा निर्णय घेतल्याचा आरोप करत नगराध्यक्षांना हे शोभत नाही असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आले असल्याचे बिहाणी यांनी म्हटले आहे. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही याबाबत जाब विचारण्यात आला असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करत आज विरोधी नगरसेवकांनी नगरपालिकेत जाऊन घोषणाबाजी केली. पालिकेत हुकुमशाही सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, आशिष धनवटे, संजय गांगड, केतन खोरे, मनोज लबडे, स्वातिताई चव्हाण, पूजा चव्हाण, जितेंद्र छाजेड, विशाल अंभोरे, अर्जुन करपे, रुपेश हरकल, संजय छल्लारे, शशांक रासकर आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पण सुट्टीच्या दिवशी एक कुठला प्रकार आहे? हे गणपती मंदिर रोडला उपरस्ता क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 असे बोर्ड लावले होते, ज्या त्या प्लॉट धारकाच्या समोर होते, रस्त्यात नव्हते. तरी देखील नगरपालिकेला अडचण झाली. सुट्टीचा दिवस पाहून सगळे बोर्ड काढून टाकले. हे म्हणजे नगराध्यक्ष आणि या भागाचे नगरसेवक दोघांना शोभत नाही असं लहान पोरासारखं वागणं. ऐकायची मानसिकता नाही, चुकीचं आहे साहेब. मी उद्या एक देतो पत्र, मला त्याचं लेखी उत्तर द्या, पाहू मग काय करायचं. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.